शेंगाची भाजी बनवून राहिली आहे आज. कांदे, मिरची, टमाटर कापून घेते, शेंगाची भाजी बनवून घेते. इकडे कुकर पण मांडून घेतला आहे हीटरवर. वरण भात कुकरमध्ये होऊन जाते. आणि इकडे भाजी करायला घेतली. कांदे मिरची कापून घेते आधी. हॅलो फ्रेंड्स, आज मी शेंगाची भाजी बनवत आहे. त्या छोट्या शेंगा, पुष्कळदाणे असतात त्या शेंगा. आणि गॅसवर कढई मांडून घेतली, त्यामध्ये मी तेल टाकून घेतलं. माझ्या किचन छोटी असल्यामुळे कॅमेरा पण ठेवायला जागा नाही, त्यामुळे तुम्हाला मी दिसत नसेल. तेल टाकून घेतले, कांदे मिरची कापून घेतले. सिंपलमध्येच भाजी बनवायची होती मला, खूप छान होते. मुलगी पण तिकडे खेळत आहे, तिला पण असंच काहीतरी खेळवत ठेवावं लागते. आणि सकाळची घाई खूप असते आपल्याला स्वयंपाकाची, हर लेडीजला असतेच, कारण टिफिन पण असतो. त्यामुळे आपल्याला घाईघाईने स्वयंपाक करावा लागतो. मिस्टर पण आंघोळ करून पूजा करत होते आणि माझी भाजी बनवणं सुरू होती. साईडला कुकर पण हीटरवर होत होतं. कांदे मिरची छान लाल होईपर्यंत परतून घेतले. त्यानंतर त्यामध्ये लसूण जिऱ्याची पेस्ट टाकली. आमचं फ्रीज पण तिकडे असल्यामुळे मी तिकडं डबा नेऊन ठेवत होते, कारण किचन खूप छोटी आहे. किचनमध्ये काहीच अशा मोठ्या वस्तू आपण ठेवू शकत नाही, इतकी छोटी किचन आहे. त्यामुळे कांदे मिरची टमाटर छान परतून घ्यायचे लाल होईपर्यंत. त्यानंतर त्यामध्ये मी तिखट मीठ हळद टाकून घेतली. शेंगा धुवून बाजूला ठेवल्या होत्या. छान शेंगा सकाळीच तोडल्या होत्या आणि त्या पण बाजूला ठेवल्या होत्या. त्यानंतर तिखट मीठ टाकून घेतलं. शेंगा टाकून घ्यायच्या त्यामध्ये. मुलाला पण सकाळी बनवून दिलं होतं टिफिनसाठी. शेंगाचे दाणे खूप असल्यामुळे शेंगा कशा वाफेवर शिजत नाही, त्यामुळे आपल्याला थोडं तर पाणी घालावंच लागतं, कारण दाणे खूप होते शेंगामध्ये. त्यामुळे ते कच्चेच राहून जातात वाफेवर. थोडं तरी आपल्याला पाणी टाकावंच लागते. त्यामध्ये मी अर्धा गिलास पाणी पण घालून घेतलं. आधी छान मी तेलामध्ये परतून थोडा वेळ ठेवल्या आणि त्यानंतर मी पाणी घातलं, कारण दाणे शिजत नसतात बिना पाण्याने. त्यामुळे थोडं तरी आपल्याला पाणी टाकावंच लागतं. अर्धा गिलास मी पाणी टाकून परतून छान शिजायला ठेवून दिलं होतं. आणि कणिक भिजवायला घेतले होते, कारण कुकर पण झालं होतं, भाजी पण हळूहळू शिजत होती. गॅस मीडियम याच्यावर ठेवून दिली आणि तिकडे मी कणिक भिजवायला घेतलं होतं. मुलगा पण सकाळच्या शाळेमध्ये जातो, त्यानंतर मिस्टरांचा टिफिन असतो, तो पण आपल्याला वेळेपर्यंत बनवायला
बनवायचा असतो, त्यामुळे भाजी पण शिजली होती. खूप छान झाली होती, टेस्टी भाजी बनली होती. त्यानंतर मी पोळ्या करायला घेतल्या. कणिक पण भिजवून ठेवली होती. पोळ्या टाकून घेतल्या. कणकेमध्ये थोडंफार ते लावून आणले होते गहू, तर ते थोडंफार काहीतरी दिसलं होतं, ते काढत पोळ्या पण संपूर्ण करून घेतल्या. पोळ्या पण झाल्या होत्या. नंतर टिफिन आज मी स्वयंपाक भात, वरण, शेंगाची भाजी, पोळी, हा टिफिन पण भरून घेतला. मुळा, मिरची. ही माझी मुलगी जेवण करून राहिली. तिला वरण, पोळी, भात दिला आहे. ती स्वतःच्या हाताने खाऊन राहिली. चटई सोडून दिली आणि खाली येऊन बसली. आमची पूर्वी हसून राहिली. असा होता माझा आजचा स्वयंपाक. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तिकडे मिस्टर पण जेवण करत आहे. आमची पूर्वी पण जेवण करत आहे. वरण पोळी लावून खात आहे. पपई आणली होती, पपई कापून तिला कापून दिली आहे थोडी. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करत जा. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, आवडतात का ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मला सपोर्ट करा. असा होता माझा छोटासा ब्लॉग व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. मला सपोर्ट करा. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक जरूर करा. सकाळी पण अंगण धुवून घेतले होते, पाणी पण टाकून आणि झाडाला पण थोडं थोडं पाणी टाकलं होतं. थंडी खूप असते.